हॅलो, गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज मी वेळेच्या खूप आधी उठली आहे. ॲक्च्युली मला 6 वाजता जाग आला, कारण काल मी काहीतरी 10:30-11ला झोपून गेली होती. एक गोष्ट तर खरी आहे की जर लवकर झोपलं तर लवकर जाग पण येतो. आणि मग त्यानंतर थोडीफार एडिटिंग वगैरे केली. मग आता वॉशरूम वगैरे जाऊन आली आणि बाहेर रात्रभर पाणी सुरू आहे. बघा, रात्रभर पाऊस सुरू आहे. कसं पाणी साठलंय. आणि बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम पण होतो पावसामुळे, म्हणजे ऑफिस जाण्यासाठी वगैरे. पण खरं तर भारी वाटते, जे घरी बसून राहतात त्यांना खूप भारी वाटतं. मला खूप छान वाटतं पाऊस आल्यावर, थंड थंड वाटतं. आजचं काहीसं बाहेरचं झालं, सगळं पाणी साठलं इथे. आणि बिकॉज आता पाऊस येतच आहे, तर झाडांना एवढं काही पाणी द्यायची आपल्याला गरजही पडत नाही. मी परवा दिलं होतं, त्यानंतर कालही दिवसभर पाऊस झाला आणि इथनं ना डायरेक्ट असं पाणी थोडं थोडं येत असतं झाडांना. आणि पावसाचं पाणी ना खूप चांगलं असते झाडांसाठी. सो मी असं पाणी वगैरे खूप घालत नाही आहे रेग्युलर बेसिसवर. जेव्हा मला फील होतंय की माती ड्राय झाली आहे, असं माती ड्राय झाली आहे, त्यावेळेस मी फक्त पाणी घालते. अदरवाईज मी पाणी घालत नाही आहे, कारण मॉइश्चर असतोच आजकाल त्याच्यामध्ये. आणि काल आम्ही रिटर्न येताना, जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल की आम्ही गहू वगैरे दळून आणताना येताना मला दही आणि दूध घ्यायचं होतं. तर त्यांच्याकडे दूध अवेलेबलच नव्हतं काल. म्हटलं चला ठीक आहे, उद्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे आज घेऊन येते सकाळी. सो आता छान बसून पाणी पिते. मी विचार करते काळा चहा घेऊ आज. 2 दिवसापासून मी नाही घेते चहा, मी ज्यूस घेत आहे. तर ज्यूस घेऊ की चहा घेऊ विचार करते आहे. म्हणजे चहा प्यायची इच्छा होते पावसात खरं तर, पण मला शुगर पूर्णपणे बंद करायची आहे. त्या गोष्टीसाठी ट्राय करते आहे. म्हणजे दिवसातून एक टाइम तर कंपल्सरी बंद झाले. काल तर 2ही टाइम चहा नाही घेतला. म्हटलं आता घेऊ नको घेऊ, म्हणजे एकदमनी बंद होत नाही खरं तर, कोणत्याही गोष्टी हळूहळू बंद होतात. सो बघू आता काय म्हणजे मी चहा घेते की ज्यूस घेते ते तुमच्याशी शेअर करते. पण आधी छान असं बसून पाणी पिते आणि त्यानंतर आपण भेटू. सो रोज रात्री ना मी असं काहीसं पूर्ण किचन आहे ते क्लीन करून झोपते. एक तर याने झुरळ होत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळ खूप छान होते. आता ही भांडी रात्रीच मी घासून घेते, तर आता मला ही लावून घ्यायची आहे. ती थोड्या वेळाने लावते. आधी सगळ्यात आधी थोडं गरम पाणी पिऊन घेते. नॉर्मली मी गरम पाणी पित नाही, असं साधं आपलं जे पाणी असतं ना फिल्टर केलेलं तेच पिते. पण आज सडनली असं काहीतरी गरम खायची प्यायची इच्छा होत होती मॉर्निंगला, म्हणून म्हटलं थोडंसं हलकंसं गरम पाणी पिते. आणि चहा मी पूर्णपणे बंद करायचा प्रयत्न करते आहे, पण एवढ्या लवकर कोणत्याही वस्तू म्हणजे जे आपण रोज करतो आहे ते एकदमनी बंद करणं होत नाही. म्हणून मी हळूहळू ट्राय करते की जेवढं जास्ती माझ्यात कंट्रोल आहे तेवढं जास्ती मी कंट्रोल करू त्या गोष्टींसाठी. सो म्हणून मी चहा वगैरे तर अवॉइड करते. आजही मग नंतर मी डिसाईड केलं की मी ज्यूसच करेल आणि थोडंसं मनावर कंट्रोल करून मग मी ज्यूस बनवला. कसं बनवते ते नंतर कधीतरी तुमच्याशी रेसिपी मी शेअर करेल. चला, छान असं गरम पाणी पिले. नॉर्मली मी साधंच पाणी पिते. चिया सीड वॉटर वगैरे घालते मी पाण्यात, रात्री भिजवून ठेवते. तर रात्री मी काल विसरली होती. प्रीतम जेव्हा कपडे वाळू टाकत होता तेव्हा, म्हणजे मशीन मी इव्हिनिंगलाच लावलेलं काल, कारण कंटिन्यू पाऊस होता आणि माझे कपडे सुकायचे होते. तुम्ही म्हटलं थोड्या वेळाने लावते. सो ते लावलं मी मशीन. आणि मग रात्रीच्या म्हणजे झोपण्यापूर्वी प्रीतमने सगळे कपडे वगैरे हँगरला टाकले होते वाळवायला. आणि मी त्याला म्हटलं की प्रीतम प्लीज माझ्यासाठी चिया सीड वॉटर पाण्यात भिजू घाल. तो हो बोलला, पण त्याच्याही डोक्यातनं निघालं कपडे वाळू घालताना, आणि मग ते नाही घातलं गेलं. तर आता मी ते घालेल आणि 4 वाजता वगैरे पिऊन घेईल. जेवण झाल्यानंतर 2-3 तासाने मी पित असते. ॲक्च्युली चिया सीड वॉटर ना खाली पोट प्यायचं असते. एक तर मॉर्निंगला प्या, किंवा मग जसं मध्ये जेवणानंतर गॅप होतो ना त्यावेळेस प्यायचं, तर ते जास्त इफेक्टिव्ह असते बॉडीसाठी. सो असं काहीसं असते त्याचं. आता मी आज ना बुधवार आहे आणि आमचं प्लॅन होतं नॉनव्हेजचं. तर पाऊस एवढा सुरू आहे की आय एम नॉट शुअर की प्रीतम जाऊन नॉनव्हेज घेऊन येईल. नॉनव्हेज म्हणजे आज आम्ही फिश खाणार होतो आणि मी प्रीतमसाठी एक सरप्राईज करणार होती, पण आय डोंट नो की आता होईल की नाही होईल. आणि जायचंही झालं तर कारनी जावं लागेल. आणि पाणी बऱ्याचपैकी साठलं इथे, म्हणजे इथे एवढंच दिसतंय तुम्हाला, पण पुढे भरपूर साठलं आहे. मेन रोडावर थोडं 1-1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सपर्यंत असते. मग त्यानंतर तर नॉर्मलच रस्ता असतो.
सो चला आणखी दिवसभरात काय काय होते तुमच्याशी शेअर करते. आणि जर आज आम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगते प्रीतम अजून झोपलाय म्हणून, तर मी विचार केलं होतं की प्रीतम फिश ठेवून येतं, आपण फिश फ्राय करू आणि सोबत ना मी आज प्रॉन्सची बिर्याणी बनवणार होती. मी म्हटलं एक प्रॉन्स पण आणते, ते छान असे छिलके वगैरे काढून देतात आणि त्याला मॅरिनेट करून ठेवायचं. छान होते ती, मी एकदा खाल्ली होती कुठेतरी आणि मला वाटलं की मी बनवू शकते, तर म्हटलं चला आज बनवू आपण. पण आता वेदर सपोर्ट नाही करत आहे. इफ प्रीतम बोलला की चला आपण कारने जाऊन घेऊन येऊ तर मग पॉसिबल आहे. आणि जर आम्ही ते बनवलं तर मग फॉर शुअर तुमच्याशी पण रेसिपी आज शेअर करणारच आहे मी त्याची. सो स्टे कनेक्टेड. दिवसभरात आणखी काय काय होते तुमच्याशी शेअर करते. आता सध्या तरी मी पाऊस एन्जॉय करणार आहे थोड्या वेळ, कारण मी बरीच आधी उठली आहे आणि थोड्या वेळ एडिटिंग पण करते, थोडी अजूनही बाकी आहे एडिटिंग. सो प्रीतम तसं रात्री सकाळी हे सगळं क्लीन म्हणजे टॉईज वगैरे आहे ना सगळं व्यवस्थित ठेवून देतो, पण आज मी त्याच्या आधी उठली आहे तर हे सगळं मी करणार आहे. आणि बघा कसा पसारा आहे, घरभर पसारा नाही म्हणता येणार. हे सगळे कपडे आम्ही वाळू घातले आहे, खाली टॉईज व्ह्यूचे आहे. झोपण्यापूर्वी तो रोजच पसारा करतो आणि रात्री आपली काही कॅपॅसिटी राहत नाही सगळं आवरायची, म्हणून मग आम्ही तसंच ठेवून देतो की उद्या सकाळी करू. आणि प्रीतम रोज माझ्या आधी उठतो आणि हे सगळं आवरून घेतो. इवन हा टेबल वगैरे पण रोज डस्टिंग तोच करतो. कपडे वगैरे पण घड्या घालायचे काम त्याचेच असतात, पण आता आय डोंट थिंक जो हे सुकले असतील. हां सुकले आहे ॲक्च्युली. रात्रभर प्रीतमने फॅन सुरूच ठेवला होता, तो बोलला होता मला की सुरूच असू दे कपडे सुकतील म्हणून, आणि खरंच कपडे सुकले बऱ्यापैकी. तर आता हे सगळं मी घड्या करते आणि मग पुढे काय होतं तुमच्याशी शेअर करते. मॉर्निंगचे मोस्ट ऑफ कामं जी काही आहे, जसं टॉयज उचलून ठेवणं किंवा सोफा क्लिनिंग करणं, डस्टिंग करणं, टी व्हीच्या खालचा जो टेबल आहे त्याला डस्टिंग करणं, हे सगळं कामं रोज प्रीतमच करत असतो. अल्टरनेटली नाही, तो रोज करतो. त्याला हे सगळं खूप नीटनेटकं लागतं. आणि अवयू झाल्यानंतर ना तो थोडंसं असं सॉफ्ट हार्टेड झालं आहे. अदरवाईज आधी त्याचं खूप स्ट्रिक्ट राहायचं की हे क्लीन करायचं आहे, ते क्लीन करायचं आहे, पण आता त्याला कळून चुकलं आहे की पसारा होणारच आहे कितीही मी प्रयत्न केला तरीसुद्धा. रात्रभरात मोस्ट ऑफ कपडे सुकले होते, पण खालच्या साईडचे जे कपडे होते ना अवयूचे पॅन्ट्स वगैरे ते अजूनही भिजलेलेच होते, म्हणून मी ते वरच्या साईडला टाकलं आणि बाकी सगळं मग आवरायला घेतलं. नेहमी डीमार्टला जाताना काहीतरी नवीन टॉय आमच्या घरी येतं आणि म्हणून आमच्याकडे एवढे टॉयज झाले. आणि हे एवढेच नाही आहे, आमच्याकडे याच्या व्यतिरिक्त अजूनही बरेच टॉयज आहेत, पण ते आता छोट्या मुलांचे आहेत त्यामुळे आम्ही ते आतमध्ये ठेवले आहे बॅगमध्ये पॅक करून. आणि आता माझी एक फ्रेंड आहे जिला आता ट्विन्स होणार आहेत लवकरच, तर तिला मी हे सगळे टॉयज व्यवस्थित वॉश करून डेटॉलमध्ये वगैरे टाकून देणार आहे. सो आता 8 वाजले आहे, मी सगळं आवरले, ड्रेस पण चेंज केला आहे, कारण मी चालली आहे दूध घ्यायला खाली. 8 वाजले पण प्रीतम अजून काही उठला नाही आहे. जर तो उठला असता तर तो दूध आणायला गेला असता, पण आता तो नाही उठला. म्हटलं चला आज मीच जाऊन येते. आणि मी खरं तर वाट बघते की जर पाऊस थांबला तर मी फिश आणि ते पण घेऊन येईल, कारण मी जाते आणायला. त्यात मग मला काही मोठं नाही वाटत. मी फक्त चिकन आणि मटण आणायला नको म्हणते, ते बघून कसं तरी होतं मला, पण फिश वगैरे आणायला मी जाते. पण अजूनही पाऊस नाही थांबलाय आणि रेनकोट आमचा आहे तो दिवाणच्या आतमध्ये आहे. जो बेड आहे ना आमचा बाबांनी दिलेला त्याच्या आतमध्ये, तो अजून आम्ही काही काढला नाही आहे. तर म्हटलं जाऊ दे, आता तो उठल्यावरच जाईल, म्हणजे जसं प्रीतम म्हणेल जायचं नाही जायचं त्याच्यावर आहे. तर आता मी पटकन दूध घेऊन येते, त्यानंतर तुमच्याशी भेटते. हां, रवा आणि दहीना मी मिक्स करून ठेवलं आहे, तर अव्यूसाठी अप्पे किंवा मग उत्तपम त्याच्यामध्ये थोडे व्हेजिटेबल्स घालून बनवणार आहे, म्हणजे अव्यू आणि प्रीतमसाठी किंवा माझ्यासाठी, सगळ्यांसाठीच म्हणा असं. चला तर मी पटकन दूध घेऊन येते, त्यानंतर तुमच्याशी भेटते. मस्त पाऊस, अरे तर मस्त वाटतंय. पावसात छत्री घेऊन जायला मला खूप आवडते, पण असं वाटतं की काही भिजायला नको. मस्त वाटत, खूप मस्त असा पाऊस सुरू आहे. थांबा तुम्हाला दाखवते. आणि छत्रीवर ना पाणी पडतोय त्याचा आवाज पण येतोय. तू अभी उठला का झोपू जाई? मी जस्ट बाहेर गेला तुला कसं कळते रे अव्यू? गुड मॉर्निंग अव्यू. अरे गुड मॉर्निंग तर बोलून जा मला. अव्यू काय खातोय सांग? बनाना आहे.
अव्यूला उठल्या उठल्या ॲपल किंवा बनाना लागतो. तर काल मी बनाना पण आणलं होतं, तर तसं कंटिन्यू उठल्या उठल्या सुरू झालं बनाना बनाना, आणि म्हणून आज ॲपल न खाता तो बनाना खातोय. अव्यू से मम्मा थँक्यू, से ना थँक्यू, यू लव बनाना. आणि तो फ्रीजमधनं काढून डायरेक्ट खातोय, थांबला पण नाही 5 मिनिटं. दे ना मला, दे ना अव्यू. नाही मला दे ना थोडंसं. खालून दूध घेऊन आली आणि त्यानंतर छान त्याला असं गरम करून ठेवायचं बघत होती. तर तेवढ्यातच अव्यूचं उठणं वगैरे सुरू झालं. मग उठल्यानंतर त्याला थोडं बनाना दिलं, त्याला थोडं एंगेज केलं. सकाळी त्याला ॲपल किंवा बनाना असं काहीतरी लागतं. आणि मी दूध ना डायरेक्ट कधीच असं गरम करायला घेत नाही. मोस्ट प्रोबॅबली मी थोडं तरी त्यात पाणी घालते आणि त्यानंतरच दूध गरम करायला ठेवते. अदरवाईज ना खाली दूध लागतं. आणि आज 8, 8:15 झाले होते मला खाली दूध घ्यायला गेली तर. तरी सुद्धा अमूलचं दूध आलंच नव्हतं. त्याला त्यांच्याकडे चितळेचंच होतं, तर मग मी चितळेचं घेऊन आली. आणि आजकाल प्राइसिंग मध्ये फक्त 1 रुपयाचाच डिफरन्स आहे. चितळेचा 31ला मिळतो आणि आपला जो अमूलचा आहे तो 28, 29 आणि आता 30ला झाला आहे. तर म्हटलं चला आपण आता चितळेचंच घेऊया. चितळेचा थोडा गाडा असते ॲज कम्पेअर्ड टू अमूल, आणि अमूलचा प्रीतमला मला आवडतो ॲज कम्पेअर्ड टू चितळे. सो म्हणून हाच फक्त एक डिफरन्स होता ज्यामुळे मी आणते. आणि आता अव्यूचं इथे ॲपल खाणं चाललं होतं, कारण त्याचा बनाना संपला होता आणि त्याचं चाललं होतं आई ॲपल ॲपल. तो मोबाईल म्हणजे कॅमेऱ्यामध्ये बोलत नाही एवढं, पण तो नॉर्मली खूप बोलायला लागला आहे. त्याला जेवण हवं असलं तर तो सांगतो मला आता आई जेवण, आई बनाना, आई ॲपल, असं क्लिअरली बोलतो तो. आणि ह्या गोष्टी खरं तर खूप सॅटिस्फाईंग आहे माझ्यासाठी. इवन सुसूसाठी पण आम्ही त्याला मोस्ट प्रोबेबली घेऊन जातोच आहे इतक्यात. आता मला त्याला पॉटी ट्रेन करायचं आहे तेवढं. आणि स्पेशली तो जेवणाचं सांगतो ना, त्याच्याने मी खूप म्हणजे खूप सॅटिस्फाईड आहे. हळूहळू बऱ्याच गोष्टी तो आता शिकतो आहे, एक्सप्लोर करतो आहे गोष्टी. त्याला फ्रुट्स कळतात, व्हेजिटेबल्स कळतात, त्याला ABCD 1 2 3 कळत आहे. पण बीटरूट, आवडा आणि गाजर याचं असं ज्यूस बनवलं आहे पाणी थोडं घालून. यात तुम्ही पुदिना पण घालू शकता. मी काल घातलं होतं पण मला त्याचा टेस्ट नाही आवडला, म्हणून मग मी आज नाही घातलं. आणि थोडंसं नाही मी मीठ घातलंय, काळं मीठ तुम्ही आत घालू शकता, मी साधं मीठ घातलं आहे. आणि चला आता मस्त पिते. टेस्ट वाईज छान वाटतो, पिऊ शकता तुम्ही. आणि हेल्थ वाईज पण छान आहे. तर मी आता चहा न घेता किंवा कॉफी न घेता हा ज्यूस सकाळी रोज घेते आहे. घे घे ना, टेस्ट कर. गोगो आहे, घे. नाही घे. आज बीट थोडं जास्ती झालं, पण ठीक आहे. मी अर्धा गाजर घालते, बीटचे 1/4 पार्ट घालते आणि 1 आवडा घालते रोज, आणि थोडंसं मीठ घालते. टेस्ट वाईज ना हलकंसं तुरट वाटतं आणि बीटचा फ्लेवर आज जास्ती येतोय बिकॉज आज थोडं बीट जास्ती झालं आय थिंक. बट हेल्थ वाईज खरंच चांगलं आहे, तुम्ही सुद्धा सुरू करा. स्किनसाठी, हेअरसाठी बघा, स्किनसाठी बीट खूप छान असते, हेअरसाठी आवडा छान असतो, आणि गाजर तसंही फायबर भरपूर असतं गाजरमध्ये, तर तेही छान असतं. सो चेअर्स. हां, याची रेसिपी मी तुमच्याशी येणाऱ्या 1-2 ब्लॉग नंतर शेअर करेल, कारण मी पण 1-2 दिवसापासूनच पिते. मी म्हटलं 1-2 दिवस मी पिऊन बघते कंटिन्यू होत आहे का माझ्या, आणि जर होत असेल तर मग मी तुमच्याशी पण याची रेसिपी शेअर करते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. काय पाहिजे, काय पाहिजे हवी तुला? एकदम तसं करणं डोळ्याचं करणं. हो ही बाबाच्या डोळ्याला काय झालं? अव्यू बघ बघ बघ, कुठे चाललो आपण? अव्यू कुठे चाललो? फिश आणायला चाललो. सांग. फिश कोण खाणार आहे? अव्यू खाणार आहे का फिश? सो आम्ही घरच्याच कपड्यांमध्ये बाहेर पडलो आहे, कारण आम्ही चाललोय फिश आणायला. फायनली प्रीतम हो बोललाय. आधी हो नाही मला असं वाटलं होतं की पाऊस येतोय तर तो माईट बी नाही म्हणेल, पण त्याने हो म्हटलं. पाऊस अजूनही येतोय तर म्हटलं चला कारने जाऊया, कारण इच्छा झाली आहे फिश खायची. आणि एक गोष्ट मी तुम्हाला म्हटली जी सरप्राईज मला याला द्यायची आहे, ते पण करूया. चला तर आता मस्त पाऊस येतोय, एन्जॉय करत करत आम्ही पोहोचतो. फिश घेतो, आणखी काय घ्यायचं ते घेतो, घरी येतो आणि मग तुमच्याशी भेटते.
आम्हाला ना इथे डी.वाय. पाटील रोडकडे मस्तच ट्रॅफिक लागलाय, कारण 9 वाजले, आय थिंक 9:12 झाले आणि आता सगळ्यांची ऑफिसची वेळ आणि स्कूल बसेस पण इथे फसल्या म्हणजे थोडंसं ट्रॅफिकमुळे थांबलेत ते. सो आय थिंक पुढे आणखी पण ट्रॅफिक आहे थोडा. बघूया कसं जाता येईल, कारण आल्या आल्या प्रीतमचं ऑफिस आहे, मलाही ब्रेकफास्ट बनवायचा आहे. सो लेट्स सी.